ज्यांना आपली काळजी असते ती माणसे आपल्याशी कितीही भांडण झाले तरी आपल्याशी बोलण्याची कारणे शोधतात, कारण त्यांना मान अपमानापेक्षा नात्यांची किंमत जास्त असते. दररोज सुंदर विचारांची सिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. तत्वांचे पालन करणारा वाकत तर नाहीच, पण मोडतही नाही. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपले शरीर आहे. जे चांगले असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या. पदोपदी स्वतःला सिद्ध करणे हे नात्यामध्ये गरजेचे नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही. विचारांच्या युद्धात शब्दांच्या मर्यादा शस्त्राचे काम करतात. आवडते नाते सांभाळून ठेवा. जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकत. रात्रीला आकाशात फक्त अंधार बघणाऱ्यांना चंद्र ताऱ्यांच्या भावना कशावर कळणार? प्रगती खुंटली की प्रसिद्धी आपला पसारा आवडते. खरी माणसे सोबत नसली तरी चालतील, पण खोट्या व्यक्तीची साथ नसावी. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचे पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येते. तुमच्या रिप्लायच्या स्पीडच सांगतो तुम्ही त्या व्यक्तीला टाइम देत आहात की टाइमपास करत आहात. धोक्याची एक खासियत असते. धोका देणारा कोणीतरी आपला खास असतो. आजच्या क्षणभराचा आनंद जर उद्या खूप दुःख देणारा असेल तर त्याला आजच विष समजून त्यापासून दूर व्हायला पाहिजे. आनंदी राहण्याचे रहस्य म्हणजे जी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा. जी व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही त्याला महत्त्व देणे पूर्णपणे बंद करा. या गोष्टींचे पालन केले तर निश्चितच तुम्ही आनंदी राहाल. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसेच. म्हणून ती माणसे जपा. मन मोकळे जगणे आणि मनासारखे जगणे यातील अंतर कळले की आयुष्य आनंदी तर होतोच, पण वाढते सुद्धा. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती होते, संवादाने प्रगती होते. जग काय म्हणेल हा विचार तर अजिबात करू नका, कारण लोक खूप विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जगतात. आपण सुद्धा लोकच आहोत हे लक्षात ठेवून एकमेकांना सन्मान द्या. माणसाने एखाद्या पाण्यासारखे असावे. अडचणी अनेक पण उपाय एक. आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते. दुनिया कशी का वागेना आपल्याशी, आपण छानच वागायचे सगळ्यांशी. इतके छान की विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा जगण्यासाठी. सुंदर विचारा इतके देखणे या जगात दुसरे काहीही नसते. हल्ली संवाद सुरुवातीलाच संपतात आणि शेवटी उरते ती फक्त एक शांतता. ज्या गोष्टीला विरोध केला जातो तीच गोष्ट करायची इच्छा अधिक होते, फक्त उत्सुकतेपोटी. वाहन केव्हाही वळवता येते, पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये. निर्णयांचेही असेच असते. निर्णय केव्हाही घेता येतो, पण योग्य वेळ आल्याशिवाय घेऊ नये.
अवेळी घेतलेले वळण अपघात घडवल्याशिवाय राहत नाही आणि अवेळी घेतलेला निर्णय पश्चातापाशिवाय काहीही देत नाही. एखादे काम करण्यास आपण स्वतः असमर्थ आहोत हे समजल्यानंतर आपण पूर्ण विश्वासाने त्या विधात्याला जेव्हा साथ घालतो, या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. या प्रार्थनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद म्हणजेच परमेश्वराची कृपा. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर व्रजघातानेही तुटणार नाही. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे हे आपल्यातील सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणे हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे. जेथे संवाद तुटतो आणि जिव्हाळा संपतो तेथे गैरसमजाची जळमटे आणि बुरशी वाढायला लागते. म्हणून परस्परातील संवाद आणि नात्यातील जिव्हाळा कायम ठेवा. शांत राहिले की गैरसमज होतात आणि बोलले की वाद होतात. माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसाच बनतो. ज्या माणसात मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद असते, त्याचे सामर्थ्य हे आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला जिंकण्याचेच असते. एखाद्या अनोळखी माणसाला ओळखीचे व्हायला आपल्याला एक क्षण हृदयाला स्पर्शणारा लागतो, पण एखाद्या ओळखीच्या माणसाला अनोळखी व्हायला आयुष्य लागते. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. तुमची मिळकत तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाही करता आली नाही. आपण आनंदी राहायचे की दुःखी हे समोरच्या व्यक्तीवर कधीही अवलंबून नसावे. शिक्षण म्हणजे नुसते पदवी मिळवणे नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे नेणे, भावनेला माणुसकीकडे नेणे, शरीराला श्रमाकडे नेणे म्हणजे शिक्षण. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. हक्क सगळ्यांच्या लक्षात राहतात, कर्तव्याची मात्र वारंवार आठवण करून द्यावी लागते. प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते. सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुले सर्वात जास्त पायदळी तुटवली जातात, पण तरीही ती ओंजळींना आणि पायदळी तुटवणाऱ्या पायांनाही समानच सुगंध देतात. कदाचित ती आपल्याला शिकवून जातात, पुढच्याला वागायचे तसे वागू दे, तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम राहा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. परीक्षा नेहमी एकांतात असते, मात्र तिचे परिणाम सर्वांसमोर दिसतात. म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर त्याच्या परिणामांचा विचार नक्की करावा.
कधी कधी केराचा डबाही आपल्या मनापेक्षा बरा वाटतो. दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो. आपण मात्र मनात किती दुःखद आठवणी साठवतो. काय मिळवतो यातून आपण स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो. त्या घडल्या ज्यांच्यामुळे त्यांच्या पुढे तिरस्कार करतो. केराच्या डब्यासारखेच आता रोज मनही साफ करायचे. विसरून जुने दुःख सारे नव्या आनंदाने ते भरायचे. सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचे. स्वतः आनंदी राहायचे आणि दुसऱ्यांना नाही दुखवायचे. नशीब नेहमी सुरांचे साथ देते. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश. वाया गेलेला वेळ हा वाया गेलेल्या पैशापेक्षाही वाईट असतो. आपल्याला एक नवीन स्वप्न बघायला किंवा अगदी नवीन ध्येय समोर ठेवायला वयाची मर्यादा कधीच नसते. प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची सुरुवात करा. यश मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी लागते. कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. कोणतेही स्वप्न केवळ नवसाने पूर्ण होत नसते. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळसी माणसांच्याच कार्यक्रमात असतो. वेळ आली आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे. आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणे महत्वाचे. पंख त्यांचेच मजबूत असतात जी एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे महत्वाचे नाही, तर तुम्ही किती गुणी आहात हे महत्वाचे. 10वी 12वी मध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे महत्वाचे नसते, तर तुम्ही आयुष्य कसे जगता, तुम्ही जगाकडे कसे बघता हे महत्वाचे असते. पुस्तकातल्या पानात डोक्याचे खाद्य असते, झाडांच्या पानात माणसे जगवण्याचे बळ असते. दोन्ही पाने महत्वाची असतात. माणसे कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला उपयोगी येते. पण झाडे मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे लोक टोमणे मारून निघून जातात. धन्यवाद.